नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढी उभारतो. त्या दिवशी गुढीला कोणत्या रंगाची साडी व कोणत्या रंगाचा खण वापरायचा आहे, गुढीची पूजा करताना आपण कोणत्या रंगाची साडी नेसायची आहे, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी गुढी याच दिशेला उभारावी. जर चुकीच्या दिशेला गुढी उभारलात तर सुख समृद्धीमध्ये अडथळे येऊ शकतात. याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर मंडळी, 19 मार्च 2026 या दिवशी कोणत्या रंगाचे वस्त्र गुढीला नेसवल्यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि चुकीच्या रंगाचे वस्त्र गुढीला अर्पण केल्यामुळे, गुढीला नेसवल्यामुळे आपले नुकसानसुद्धा होऊ शकते. या दिवशी अजिबात चुकीच्या रंगाचे वस्त्र गुढीला अर्पण करू नका. कारण ज्योतिषशास्त्रानुसार काही तिथी, वार आणि सणानुसार त्या शुभ रंगाचे वस्त्र देवांना किंवा स्वतः धारण केल्यामुळे शुभ फळाची प्राप्ती होते आणि अशुभ रंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे नुकसान होऊ शकते. म्हणून याविषयीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. 2026 मध्ये गुढीपाडव्याला गुढीसाठी पिवळ्या रंगाच्या साडीचा वापर करण्यामागे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणं आहेत. पिवळा रंग हा समृद्धी आणि चैतन्याचे प्रतीक मानले जाते. हा रंग गुरुग्रहाचे म्हणजे बृहस्पतीचे प्रतीक आहे, जो ज्ञान, सौभाग्य आणि शुभ कार्याचा कारक मानला जातो. गुढीला पिवळी साडी नेसवल्याने घरात सुख शांती येते अशी श्रद्धा आहे. चैत्र महिना हा वसंत ऋतूच्या आगमनाचा काळ असतो. निसर्गात सगळीकडे नवी पालवी आणि फुलाचा बहर आलेला असतो. पिवळा रंग हा सूर्याच्या ऊर्जेशी आणि निसर्गातील या बदलाशी सुसंगत असल्याने तो मांगल्याचे प्रतीक ठरतो. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पिवळा रंग मनाला प्रसन्नता देतो आणि उत्साह वाढवत असतो. नवीन वर्षाची सुरुवात उत्साहाने व्हावी यासाठी या रंगाला या दिवशी प्राधान्य दिले जाते. शक्य असल्यास साडी रेशमी नेसवावी, कारण रेशीम नैसर्गिकरित्या सात्विक लहरी अधिक ग्रहण करतो. पिवळ्या रंगासोबत कडुलिंबाची पानं, फुलाचा हार, बत्ताशाची माळ आणि वर तांब्या किंवा चांदीचा गडवा म्हणजे कलश उपडा ठेवला जातो. पिवळा रंग हा गुरुग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. गुरुग्रह हा ज्ञान, सौभाग्य, विवाह आणि आर्थिक संपन्नतेचा कारक मानला जातो. गुढीला पिवळी साडी नेसवल्याने गुरुग्रहाचा आशीर्वाद मिळत असतो. ज्या घरातील मुलांचे शिक्षण आणि विवाहातील अडथळे दूर होतात. भगवान विष्णूंना पितांबरधारी म्हणजे पिवळे वस्त्र धारण करणारे म्हटले जाते. नवीन वर्षाच्या आरंभी पिवळ्या रंगाचा वापर केल्याने विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीचा निवास आपल्या घरात कायम राहतो. लक्ष्मी प्राप्तीसाठी पिवळ्या रंगाचे उपाय: पिवळी पोटली, पिवळ्या कपड्यात हळकुंड, पिवळी मोहरी आणि 5 कवड्या बांधायच्या आहेत आणि याची पोटली तयार करून मुख्य दरवाजाला किंवा तिजोरीत ठेवायचं आहे. यामुळे वर्षभर धनाची आवक वाढते. ही पोटली तुम्हाला वर्षभर मुख्य प्रवेशद्वाराला बांधायची आहे. यासाठी तुमच्या घरातील सुख समृद्धी कायम टिकून राहील, लक्ष्मी प्राप्ती होईल आणि लक्ष्मी कायम तुमच्या घरात निवास करेल. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जे निगेटिव्ह एनर्जी येणार आहे ती बाहेरच थांबते व घरात प्रवेश करत नाही. त्याचबरोबर काही लोक असे असतात, ते आपल्या घराला नजर लावतात. आपल्या घरातील चांगल्या गोष्टी त्यांना आवडत नाहीत. अशा प्रवृत्तीचे लोक आपल्या आजूबाजूला असतात. ती लोक घरात आल्यानंतर सुद्धा आपल्या घरात त्यांच्या नजरेचा कुठलाही अशुभ परिणाम पडत नाही. यामुळे वाईट नजरेचा आपल्या घरावर आणि आपल्या घरातील लोकांवर कसलाच प्रभाव पडत नाही. तर मंडळी, ही पोटली सुख समृद्धीसाठी नाही, नजरबाधेसाठी सुद्धा अतिशय उत्तम मानली जाते. मुख्य प्रवेशद्वारावर ही पोटली जर तुम्ही ठेवू शकत नसाल तर तुम्ही पैसा ठेवण्याच्या जागी सुद्धा ठेवू शकता. यामुळे सुख समृद्धी म्हणजे लक्ष्मीला ही पोटली आकर्षित करते. यामुळे पैसा घरात येतो, पैसा बरकत येतो आणि पैसा टिकतो सुद्धा. तर मंडळी, हा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी आपणास आवर्जून करायचा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी पूजेमध्ये पांढऱ्या तांदळाऐवजी हळदीमध्ये कालवून पिवळे तांदूळ करायचे आहेत आणि हेच तांदूळ आपणास अक्षत म्हणून या दिवशी वापरायचा आहे. गुढी उभारताना पिवळ्या रंगाचा वापर कसा करावा? गुढीला यावर्षी पिवळ्या रंगाची जरतारी साडी किंवा खण नेसवावा.
गुढीसाठी जी साडी तुम्ही नेसवता ती पिवळ्या रंगाची नेसवावी हे खरं आहे, पण ही साडी तुम्ही पूर्वी घातलेली नसावी, ही साडी पूर्वी तुम्ही कधीच नेसलेली नसावी. तर अशीच साडी तुम्ही गुढीला नेसवायची आहे, अन्यथा तुम्ही नेसलेली साडी चुकूनही गुढीला नेसवू नका. तर मैत्रिणीनो, गुढीसाठी तुम्ही साडी नवीन घ्या आणि तीच साडी तुम्ही नंतर वापरा. जर तुम्ही गुढीसाठी नवीन साडी घालू शकत नसाल तर तुम्ही पिवळ्या रंगाचा खण म्हणजे पीससुद्धा वापरू शकता आणि ब्लाऊज पीस तुम्हाला नंतर वापरायचे आहे. याचं ब्लाऊज तुम्हाला शिवून घ्यायचं आहे. अन्यथा कुठली एखादी पीस तुम्ही गुढीला घालत आहात आणि नंतर ती तुम्ही कोणाला तरी करत आहात किंवा घरात तशीच ठेवून देता. तर मंडळी, गुढी हे मांगल्याचे शुभतेचे प्रतीक असल्यामुळे ही पीस किंवा साडी तुम्हाला वापरायचं आहे आणि हे कोणालाही आपणास द्यायचं नाही. तुमच्या सुखसमृद्धीसाठी हे चांगले नाही, कारण दुसऱ्याला या वस्तू दिल्यामुळे आपल्या घरातील सुखसमृद्धी दुसऱ्याला देण्यासारखी आहे. म्हणून ही साडी किंवा ब्लाऊज पीस तुम्ही कोणालाही देऊ नका, तुम्ही स्वतः वापरा. गुढीला आपण जो हार घालतो तो पिवळ्या रंगाच्या झेंडूचा असणे शुभ मानले जाते. जास्तीत जास्त वापर या दिवशी झेंडूच्या फुलाचा केल्यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी येते. तांब्याच्या कलशावर कुंकाने स्वस्तिक काढा आणि हळदीने 5 पट्टे ओढा. यामुळे सुखसमृद्धी, ऐश्वर, धन, बरकत येऊ लागते. तर मंडळी, गुढीपाडव्याच्या दिवशी आपणास हा उपाय केल्यामुळे वर्षभर कधीच पैशाची कमतरता पडत नाही. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.